झी 24 तास एक पाऊल पुढे। बाबासाहेबची बाळासाहेब रोखोकमध्ये आपण चर्चा करतोय, पण एका टीकेला मलाही उत्तर द्यायचंय। विद्यार्थी मगाशी म्हणाले की आम्ही फक्त असं एकाच पक्षाला दाखवतो, पण विद्यार्थ्यांना देखील मान्य करावं लागेल। शिक्षणाच्या बाबतीत असेल, दुष्काळाच्या बाबतीत असेल, स्त्रियांच्या प्रश्नाच्या बाबतीत असतील, आमच्या स्त्रियांच्या शौचालयांच्या बाबतीत एक आम्ही अभियान सुरू केलं होतं, ताई देखील त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या। जिथे जिथे कुठे अडचणी असतील किंवा जिथे जिथे सामाजिक प्रश्न असतील तिथे तिथे माध्यम म्हणून झी मीडियानं आपली भूमिका कायम निभावलेली, ती आम्ही निभावत राहणार यात शंका नाही। त्यासाठी किती अडचणी आल्या तरी त्यांचा सामना आम्ही निश्चित करू। पण आता मी जाणार आहे अविनाश महातेकर आणि विद्याताई चव्हाण आपल्या दोघांच्याकडेही। अविनाशजी, सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो। आपला थेट बाबासाहेबांच्या नावावरती जोर आहे, मग बाळासाहेबांच्या नावाला थेट विरोध आहे का? ना, असा ना प्रश्न विचारता येणार तुम्हाला, कारण मी संपूर्ण परिस्थिती मांडलेली आहे। ज्या वेळेला आम्ही बाबासाहेबांच्या नावाची मागणी केली त्यावेळेला आम्ही काय शिवसेनेसोबत होतो नव्हतो अशातलं काय हे नव्हतं, आणि त्यामुळं ती मागणी मान्य व्हावी ही आमची भूमिका आहे। बाळासाहेबांच्याला विरोध असायचं काळीचं कारण नाही। आम्ही बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर ज्या ज्या वेळेला त्यांच्या स्मारकाचे विषय आले, रामदास आठवले त्यांनी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, आणि त्यांचं अतिशय उचित आणि चांगलं स्मारक व्हावं ही आमची देखील इच्छा आहे। ते वादात अडकू नये हे देखील आम्हाला आवर्जून मांडावंसं वाटते। नाही, पण हे सगळं सहजासहजी सुटणार नाही। ज्या पद्धतीनं नांदगावकर साहेबांनी त्यांची भूमिका मांडली, तुम्ही रस्त्यावरती उतरला आहात, पुढे या सगळ्याचं काय म्हणजे काय रूप महाराष्ट्राला बघायला मिळेल या सगळ्या आंदोलनाचं? नाही, याच्यामुळे आम्ही रस्त्यावरती उतरलो, मी त्याची देखील कारण मीमांसा मांडलेली आहे की तो एका सन्मानाचा प्रश्न आहे, या देशातल्या आमच्या हक्काचा प्रश्न आहे। त्या भूमिकेतून आम्ही उतरलो। म्हणजे आता तुमची माघार नाही, तुमची आता माघार नाही? माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही कुठल्या याच्यातून। आणि मला सांगा, कुठलं स्मारक मुंबईतलं जे आहे ते विनावाद झालेलं आहे? मुंबई एक्सप्रेस हायवेला कुणाचं नाव देण्याची मागणी होती? पु ल देशपांडेंच्या नावाची मागणी होती, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांचं नाव आलं। व्हीटीच्या स्टेशनला यांचं नाव देण्याची होती, आपले काय त्यांचं नाव ते जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी होती, नाना शंकर शेठ। ते मागे पडलं, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं आलं। सागरी सेतूला राजीव गांधींचं नाव आलं। त्यामुळे वाद हे याच्यामध्ये होणार, त्याने काय फार इतका अत्यावस्थ होण्याचं काडीचं कारण निश्चित। म्हणजे एकूण तुमचा मुद्दा लक्षात आला महातेकरजी, तुम्ही सगळ्याच आता पाठीमागच्या नामांतरांचा इतिहास सांगितला। ताई, ज्याच्या हाती सत्तेची दोरी तो स्वतःला उद्धारी, असं आहे का? यांनी द्रुतगती महामार्ग जो एक्सप्रेसवे त्याचं देखील उदाहरण दिलंय। काय नेमकी तुमची भूमिका असणार या सगळ्या संदर्भामध्ये? राष्ट्रवादी आपल्या मागणीवर अत्यंत ठाम आहे का? राष्ट्रवादी आपल्या मागणीवरती ठामच आहे। आणि दुसरं एक मला सांगायचं आहे की विधायक कामं जे असतात त्याचा नेहमी पाठिंबा हे केला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क ज्याला म्हणतात। बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध देश बांधणीसाठी जे कार्य केले ते खूप महान आहे। विध्वंसक काम करणं आणि विधायक कामं करणं, विधायक कामं करणाऱ्या मागणीला आपण नेहमीच पाठिंबा दिलाय आणि देत राहणार आहोत। आणि दुसरा मगाशी जो मुद्दा मांडण्यात आला की राष्ट्रवादी काँग्रेसची सनद जे खोरे साहेबांनी आता हे केलं, तर सनद जी केली होती मागासवर्गीयांसाठी आमच्या वर्धापन दिनाच्या दिवशी, त्याचं अनेक त्याच्यातली हे पूर्ण करण्यासाठी त्याची आर्थिक तरतूद सुद्धा अजितदादांनी केली होती। त्याचा पाठपुरावा सुद्धा आम्ही सगळेजण करतोय। आणि जवळजवळ 350 कोटी मागासवर्गीय पुन्हा अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी आपण त्याची तरतूद केलेली आहे, आणि त्याचा पाठपुरावा सगळेजण करतायत। म्हणजे असं बिलकुल म्हणता येणार नाही आता कुठलंही काम काय एका दिवसात होत नाही। आता 2 वर्षापूर्वी जी आम्ही सनद केलेली आहे मागासवर्गीयांसाठी, त्याच्यासाठी कामं केलेली आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतराचा प्रश्न असेल, सगळे दलितांसाठी, म्हणजे असं काही मतदान कोणाचं मिळेल म्हणून काही कुठलंही काम केलेलं नाहीये। तर मागासवर्गीय हे मागे राहिलेले असल्यामुळे त्यांना पुढे मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी जे कामं करायचे, तुम्ही जे म्हणताय की हे मतांसाठी नाही, हे खरंच कोणालाही पटणार नाही। पण एक मला या ठिकाणी विचार असं वाटतं तुम्हाला की आता इंदू मिलची जागा आहे, तिची घोषणा झाली फक्त, पण तुमच्या पक्षाचे अध्यक्ष केंद्रामध्ये अत्यंत मातब्बर व्यक्ती, पुढे काय झालं? पुढे काय प्रयत्न सुरू आहेत? त्या सगळ्याकडे लक्ष न देता किंवा ते लोकांच्या पर्यंत न पोहोचवता आणखी एक नवीन वाद निर्माण करायचा, भावनिक राजकारण, मग यामुळे विकासाचं राजकारण मागे पडतं असं वाटत नाही? हा वाद निर्माण केलेला नाहीये। मला तुम्हाला सांगायचं आहे की इंदू मिलची जागा मिळवण्यासाठी पवार साहेबांच्या पुढाकाराने प्रयत्न केले होते। पृथ्वीराज चव्हाण असतील, अजितदादा असतील, सगळ्यांनी तिथे, रामदास आठवले जी असतील, सगळ्यांनी जाऊन तिथे ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आज एवढी मोठी इंदू मिलची जागा मिळवून घेणं हे काय कमी त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागले नाहीयेत। आता त्या जागेवरती कुठल्या प्रकारचं स्मारक बांधायचं, कशा प्रकारचं
स्मारकाचं त्याचं आपण पण लोकांकडनं हे सगळं हे स्मारकाचं सुद्धा सगळं आपल्या मागवतो डोळ्यासमोर आहेत असताना आणि ते पुन्हा एका होणार नवीन हे निश्चित गोष्टीसाठी आहे. ताई वाद हे आपल्याला पटतं का? थोडक्यात उत्तर मला हे सगळं पटतं. मला कुठल्याच गोष्टीचे वाद घालणं मला वैयक्तिक कुठलंही पडत नाही. मला असं वाटतं की आपण कामं केले पाहिजे, काहीतरी चांगली गोरगरिबांसाठी, जिथे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न असताना अशा प्रकारचे वाद निर्माण करायचे हे विद्याताईंना देखील वाद पटत नाहीत. महातेकर साहेब म्हणतात आम्ही माघार घेणार नाही. मला विकासाच्या मुद्द्यावर बाळनगावकर बोलायचंय. देखील म्हणतायत की हा विकासाच्या मुद्दाच मुद्द्यावर नाही बोलायचंय. यामध्ये आम्ही अजिबात आता भावनेचं राजकारण करत नाही. खोरे सर, काय नेमकं वाटतं तुम्हाला या सगळ्यांच्या भूमिका पाहिल्यानंतर? नाही, मला असं वाटतं की खरं म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याचा आणि राजकीय पक्षांचा एक सुप्त हेतू असतो की आपली मतपेढी सुरक्षित ठेवणे, आणि त्या दिशेने सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात. मला इथे एक मुद्दा मांडायचा की खरं म्हणजे बाबासाहेबांचं स्मारक देशपातळीवरचं मोठं राष्ट्रीय स्मारक व्हायला खरं म्हणजे आपल्याकडनं उशीर झालाय. त्या अर्थाने आपण सगळे राजकीय पक्ष करंट आहेत. इंदू मिलची जागा मिळणं, इंदू मिलची जागा मिळाल्यानंतर ती ताब्यात घेणं, आता त्या स्मारकाची तयारी सुरू होणार, त्याचा प्रारूप आराखडा सुरू होणार. तुम्हाला सांगतो, आपण पहिल्यांदा आपला करंटेपणा मान्य केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 50-60 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी ते गेल्यानंतरच्या काळामध्ये आपण उभं करण्यासाठी आता झटतोय, प्रयत्न करतोय, चांगली गोष्ट आहे. पण आपला हा करंटेपणा अधोरेखित केला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खोरे सर मी थांबवतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला बाळनगावकरांकडे देखील जायचंय, अविनाश मातेकरांना बोलायचंय. पण मी एक सांगतो तुम्हाला की सगळेजण म्हणताय आम्ही भावनेचं राजकारण करत नाही, पण एकही जण आपल्या मुद्द्यापासून मागे हटायला तयार नाही. यावरती बोला तुम्ही काय? कोण बोलतो? कुणाला बोलायचं? मी अरुण खोरे आपल्याला प्रश्न विचारला. खोरे सर, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? हे बरोबर आहे. नाही, अजित बरोबर आहे, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मी सांगतोय आपल्याला अशासाठी की एका चांगल्या स्मारकासाठी तुम्ही तुमची जी काही राजकीय इच्छाशक्ती असेल, तुमची यंत्रणा असेल, ती कामाला लावा. पण लोकांचे मूळचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सांगतो या आंदोलनांना किंवा या नामकरणाला तसा काही अर्थ नाही. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रकरणामध्ये आज मराठवाड्यामध्ये काय प्रश्न आहेत? आम्ही गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही बीड, जालन्याच्या दौऱ्यावर गेलो होतो. आणि ज्या भागामधल्या दलितांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत ते लोक आम्हाला सांगत होते की आम्हाला 3-3 महिने रेशन मिळत नाही, 3-3 महिने. आणि त्या भागामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार काम करत आहेत. आम्ही त्या दोघांनाही भेटलो. लोकांचे मूळचे प्रश्न, आपली वेळ खरं तर संपत आली. मी अगदी थोड्या वेळासाठी जाईन बाळनगावकरांकडे. नांदगावकर जी, दोघांची राष्ट्रवादीची आणि आरपीआयची भूमिका आपण या ठिकाणी जाणून घेतली. वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडक्यात मनसेची यावर पुढची भूमिका काय असेल? नाही, मला असं वाटतं की लक्षात घ्या तुम्ही, युतीच्या शासनामध्ये मुंबईतले उड्डाणपूल असोत किंवा द्रुतगती महामार्ग असोत, हे योजना चालू केल्या होत्या. त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये नितीन गडकरी यांच्यावरती टीका सुद्धा झाली होती. पण त्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. हे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. ते जर खंबीरपणे उभे राहिले नसते तर या योजना पूर्णत्वात पण गेलेल्या नसत्या, झाल्या नसत्या. आणि म्हणून मला वाटतं की माननीय बाळासाहेबांचं नाव जर त्या पूर्व मुक्त मार्गाला दिलं तर ते संयुक्त ठरेल असं मला वाटतंय. आता त्याच्यावरती राज्य सरकारने विचार जशी मातेकरांनी भूमिका मांडली की आम्ही रस्त्यावर उतरणार, मनसेची तशी काही भूमिका असेल का? नाही, आम्हाला काय रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता लागणार नाही. जनता जनार्दन समर्थ आहे, त्यांना माहिती आहे की आमची मागणी चुकीची आहे की बरोबर आहे. मला मांडायचं आहे की बाबासाहेबांचं जे चैत्यभूमीचं स्मारक आहे त्याला 10 वर्षापूर्वी क्रॅक गेले होते. जेव्हा वरळी बांद्रा सिलिंगसाठी भराव टाकला होता 100 एकरामध्ये, त्यावेळी संबंध मच्छीमारांना आणि दलित बांधवांना एकत्र करून आम्ही फार मोठं आंदोलन केलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी मीडिया सोयीस्कर प्रमाणे विसरून जातं की बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी जी समुद्रात चालली होती आणि त्यावेळेस तो डाव कोणी केला होता की ते स्मारकच नष्ट व्हावं म्हणून. हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारण्याची मातेकर सरांना मुद्दा मांडता येणार नाही, वेळ खूप कमी आहे. अत्यंत थोडक्यात आपला मला तो मुद्दा मांडायचा असा आहे की बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय सुरू झाल्यानंतर विकास कामाविषयीची चिंता व्यक्त केली जाते आणि विकास कामामध्ये आम्ही सहभागी होत नाही अशा प्रकारची एक चर्चा ती होते. मी विचारतो असं की विकास कामाची आम्हाला देखील गरज आहे, विकास कामं ही झाली पाहिजेत. पण या विकास कामांचा शेवट कशामध्ये होतो? या विकास कामांचा शेवट संपूर्ण भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये होतो. या विकास कामांचा शेवट सगळे वरिष्ठ नेते हे तिहारच्या तुरुंगामध्ये जाऊन बसण्यामध्ये. आपली वेळ संपली आहे, पण तुमचा मुद्दा लक्षात आला की बाबासाहेबांच्या स्मारकाच्या वेळेसच विकास आठवतो का असं ते म्हणताय. आपला जाता जाता पोल आपण घेऊयात. ईस्टर्न फ्रीवेच्या नामकरणाचा वाद निरर्थक आहे का असा आपण प्रश्न विचारला होता आणि जनमताचा कौल काय आहे बघा.
होय म्हणतायत 81.82% लोक, वाद निरर्थक आहे नाही म्हणतायत 18.18% लोक. वेळ आपली संपत आली आहे. रोकटोकमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ज्यांचं नाव देण्याची मागणी आपण करतो त्यांच्या विचारांचं रक्षण आपण करतो का, हा विचार ही मागणी करण्यापूर्वी आपण करायला हवा. रोकटोकमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.